म्हणून मी तुम्हाला एक शब्द सांगणार आहे आणि ती काही कोणती चुगली नाही। फक्त तुम्हाला फोनवर तुमच्या रिश्तेदाराला तुमच्या शेजाऱ्याला ते सांगायचं आहे आणि काय सांगायचं आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। आप यहाँ आए हैं, आप यहाँ आए, आप यहाँ आए, ये कोई एहसान थोड़ी है। तुम्ही तो बसलेत ना, आप यहाँ आए, ये कोई एहसान थोड़ी है। सब संगर है समाज के मेहमान थोड़ी है। आप यहाँ आए, अरे ये कोई एहसान थोड़ी है। सब संगर है समाज के, संगर यानी कि लड़वैया, सब संगर है समाज के मेहमान थोड़ी है। अरे हम सब लोगों को एक होना पड़ेगा राहुल। अरे हम कर्जदार है, भीम के बेईमान थोड़ी है। हम कर्जदार है भीम के, कर्जदार थोड़ी है। आणि तो निरोप तुम्हाला कोणता सांगायचा आहे शब्दाकडे लक्ष असू द्या। अरे याले सांग त्याले सांग खरं सांग, खरं सांग त्याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग त्याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग त्याले सांग, त्याले सांग याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग। मग काय खरं सांग? अरे त्या बा भीमाच्या उपकाराचा, त्या बा भीमाच्या उपकाराचा, अरे त्या बा भीमाच्या उपकाराचा फेरत काही पांग हेच याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग, याले सांग, याले सांग, त्याले 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 सांग। बा भीमाच्या उपकाराचा, अरे त्या बा भीमाच्या उपकाराचा, अरे त्या बा भीमाच्या उपकाराचा फेरत काही पांग हेच याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग, त्याले सांग, याले 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 काय। आणि मी एक नाव विसरलो, अनिल भाऊ शिरसाट फार जुने चळवळीचे कलावंत आहेत। आनंद भाऊ डोंगरे आणि कवी शामस्कर दादा, कृपया या कलावंतासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। गीताची पहिली मान, कारण हे गाणं खूप मोठं आहे। म्हणून भंतेजी धम्मगुरु आमचे मगाशी स्टेजवर सांगत होते, पण लोकसंख्या इतकी कमी होती की भंतेजीला काही सांगाव, प्रवचन करावं असं वाटतही नव्हतं। भंतेजी खंत व्यक्त करत होते, म्हणून ती खंत कोणती? ग्रंथ समारोह सोहळा या ठिकाणी झाला। रोज ग्रंथ ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी किती लोक विहारात जात होते? हात वर करा, वर करा, इमानदारीने हात वर करा। बस मग आता एवढ्याच लोकांनी ठेका घेतला का? म्हणून अरे जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे। अरे बिना मतलब के वो पास भी नहीं आते, बिना मतलब के वो पास भी नहीं आते, और बस्ती के बिहार में वो आज भी नहीं आते।
ये नया काम है अनिल भाऊ, बिना मतलब के वो पास भी नहीं आते और बस्ती के बिहार में वो आज भी नहीं आते। नकली लोगों पे गालियों की बौछार होती है राहुल, क्योंकि गालियों के सिवा वो बाज भी नहीं आते। म्हणून जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, या वर्षी या कार्यक्रमासाठी या विहाराला दान किती लोकांनी केलं हात वर करा। संपूर्ण गावातून वर्गणी झाली हो, पण कोण केली हात वर करा। मी तुमची चूक काढणार नाही, कारण की याच्यापेक्षा दुपटीनं दान करा आणि जे दान करत नाही त्याच्यावर ध्यान ठेवा, त्याचे पैसे दवाखान्यात जातात। म्हणून जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, जेवून मस्त घरी जेवून मस्त झोपतात घरी सुदे सुदे, आणि रात वंदनेले राहते बुडे बुडे हेच याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग 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 याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग। गीताची पहिली दुसरी मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी या देशामध्ये गाईचं म्हशीचं बकरीचं दूध विकताना लोकांना बघितलेलं आहे, परंतु आपल्या आईचं दूध विकताना मी कुणाला बघितलेलं नाही। कारण जे मी तुम्हाला हा मताचा अधिकार देत आहे ते तुमच्या आईच्या दुधापेक्षा कमी समजू नका। कारण तुम्हाला जर कोण्या खासदाराला मारायचं असेल, कोण्या आमदाराला मारायचं असेल तर दिल्ली आणि मुंबईला जाण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली नाही। तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जा आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला जो नेता पाहिजे त्याचं बटन दाबा आणि त्यांना विजयी करा। हे त्या आमदार खासदाराला जिवंत ठेवायचं का नाही ठेवायचं हे तुमच्या हाती डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे। म्हणून महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा, महत्वाचा निरोप आहे सांगा महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा। अरे त्या मतदान विकणाऱ्याले कोंडू कोंडू मारा हेच याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग 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 याले सांग। अनिल भाऊ शिरसाट आणि उत्कृष्ट असे कवी देवेंद्रजी शामस्कर आणि सुधीर दादा डोंगरे यांच्याकडून भरपूर असं दान आलेलं आहे। महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा, महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा, महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा। महत्वाचा आहे येणाऱ्या 20 तारखेला उत्कृष्ट कलावंत पंकजदादा खंडारे, कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा अध्यक्ष अकोला यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे, आभारी आहे। महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा, महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा, महत्वाचा निरोप आहे सांगा नारी नरा। काय महत्वाचा निरोप आहे? अर्थ मतदान विकणाऱ्याले त्याच्यावर ध्यानच ठेवा बरं।
अरे त्या मतदान विकणाऱ्याला कोंडू कोंडू मारा हेच याले सांग त्याले सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं 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 सांग खरं सांग सोडून गेले बाळासाहेब आले जे सोडून गेले बाळासाहेब आले जे सोडून गेले बाळासाहेब आले बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आले जे सोडून गेले अरे मायच्यान कुत्र्याच्या मौतीनं ते मेले हेच याले सांग त्याले सांग त्याले सांग त्याले सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले 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 सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग आणि उत्कृष्ट कलावंत विशाल इंगळे त्यांचे वडील बाबूरावजी इंगळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली आभारी आहे अरे तुम्ही देऊ नका कमीत कमी टाळ्या तर वाजवा आणि खरोखर मी हे खोटं बोलणार नाही विदर्भात या गावाचं नाव आहे चळवळीच्या बाबतीत व्यायामशाळा आखाडे लेझिम पथक मजलापूर दापुरा नामांकित आणि एकनाथ दादा वरगट यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली आभारी आहे आणि या मजलापूर मध्ये इथे बाळासाहेबाचे इथे खरे साथी झाले 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 आणि अरे सिंहाचे छावे आहे मजलापूर वाले हेच यार सांग मरहूम शायर जनाब राहत इंदौरी लिखते बनके एक हादसा बाजार में आ जाएगा बनके एक हादसा बाजार में आ जाएगा और जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा हाँ मंगलाताई वानखडे जळगाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली बनके एक हादसा बाजार में आ जाएगा और जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा अरे चोर उचक्कों की करो कद्र कि मालूम नहीं कब कौन सी सरकार में आ जाएगा म्हणून आता तुम्हाला आणखी एक काम सोपवतो या 20 तारखेसाठी आहे लक्ष ठेवा कोण कोण लायचाटे आहे लक्ष ठेवा कोण लायचाटे आहे लक्ष ठेवा कोण लायचाटे आहे हा राधाबाई नावकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली आभारी आहे
लक्ष ठेवा कोण कोण लायसाठी आहे, लक्ष ठेवा कोण कोण लायसाठी आहे, लक्ष ठेवा कोण कोण लायसाठी आहे, लक्ष ठेवा कोण कोण लायसाठी आहे. अबे लात मारा अशाले जे पाय साठी आहे हेच याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग खरं सांग, याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग. अनिल भाऊ एक नया शेर नागसेन दादा. मनोवादी करतूतों पे अभी भी मात करता है, मनोवादी करतूतों पे अभी भी मात करता है, नजर नहीं आता फिर भी दो दो हाथ करता है. मनोवादी करतूतों पे अभी भी मात करता है और नजर नहीं आता फिर भी दो दो हाथ करता है. मुश्किल सवाल उसकी किताब से पूछ राहुल, अरे जवाब में भीमराव आधी रात को भी बात करता है. हस्तगत हस्तगत नाही केली सत्ता भीमा पाटील, हस्तगत नाही केली सत्ता भीमा पाटील, हस्तगत नाही केली सत्ता भीमा पाटील. का सत्ता हस्तगत केली नाही त्यामधलं एक कारण, हस्तगत नाही केली सत्ता भीमा पाटील. अरे याच्या त्याच्या मागे फिरले देशी दारूसाठी हेच याले सांग, याले सांग, त्याले सांग खरं सांग, याले सांग, त्याले सांग, याले सांग, त्याले सांग खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग, खरं सांग, खरं सांग याले सांग, त्याले सांग, खरं सांग, खरं सांग. आणखी एक चूक, ती चूक कोणती दुरुस्त करायची आहे आपल्याला, त्याच्यात मी पण आलो. किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे. तुमच्या घरी आलेला पाहुणा हा उपाशी जातो गॅरंटेड, आणि तो दिवस मी तुम्हाला सांगतो कोणता. किराण्यात पावणे खाते बिस्किटचे पुढे, आणि तुम्ही त्याच्याकडे पाहता पण काहीच करू शकत नाही. कारण अरे कारण आमचं लग्न लागते 4च्याही पुढे हेच याले सांग, त्याले सांग, खरं सांग, याले सांग, त्याले सांग, खरं सांग, याले सांग, त्याले सांग, खरं सांग, खरं सांग, याले सांग, त्याले सांग, खरं सांग, खरं सांग. हा गब्बर दादा तायडे बहिरखेड यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, आभारी आहे. आणखी तुमच्या लेकरावर काही लोक म्हणतात की आम्हाला आमचे लेकर मारतात, त्याचे कारणीभूत तुम्हीच आहे. कारण तुम्ही जर त्यांना लहानपणापासून विहारात जर ते गेले असते तर त्यांनी तुम्हाला मारलं नसतं. कारण संस्कार कुठं कोण्या दुकानात विकत मिळत नाहीत. हा नागसेन दादा सावदेकर आणि आमच्या ताई हा सावदेकर ताई यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, आभारी आहे. हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या सगळे.
आपण आपल्या लेकराला विहारात घेऊन गेलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रविवारी आपण आपल्या परिवारासह त्या विहारामध्ये जावं, पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिशन डे म्हणून दिलेला आहे, परंतु आमच्या लोकांनी त्याला मटन डे करून टाकलेला आहे। आणि त्याचा परिणाम काय झाला? या सरकारने आम्हाला एका गरीबाला 20-20 हजारांनी गंडवलेला आहे। ऑनलाईन अभ्यास दिला होता कोरोना काळात, म्हणून त्याचा परिणाम काय झाला? कारण जे विहारात येत नाही त्यांच्यासाठी आहे। अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन, अभ्यासासाठी अभ्यासासाठी जरी मोबाईल दिला घेऊन, पण अरे संस्कार नसले की पोरगी जाते पळून। हेच याले सांग त्याले सांग, याले सांग त्याले सांग, याले सांग त्याले सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग, याले सांग खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग। बोधगया दीक्षाभूमी आणि हे जे 84,000 बौद्ध विहार जे सम्राट अशोकांनी बांधले होते ते सुद्धा आमच्या ताब्यात नाही। बोधगया आमच्या ताब्यात नाही, बरोबर ना? म्हणून दीक्षाभूमीवर कसे शस्त्र पूजावाले, दीक्षाभूमीवर कसे शस्त्र पूजावाले, कारण की आमचे बोधगया आमच्या ताब्यात नाही। दीक्षाभूमीचे नागपूरमध्ये फक्त कागदोपत्री आमचे लोक। हा, माझा मित्र रवींद्र डोंगरे यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे, याची खंत आम्हाला वाटली पाहिजे। म्हणून दीक्षाभूमीवर कसे शस्त्र पूजावाले, कारण शस्त्र पूजा करणारे लोकांचा स्टेज असते त्या दीक्षाभूमीवर। अरे दीक्षाभूमीवर कसे शस्त्र पूजावाले, अरे नागवंशी झोपी गेले नागपूरवाले। हेच याले सांग त्याले सांग, 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 खरं सांग खरं सांग, याले सांग त्याले सांग, खरं सांग खरं सांग। भाऊ डोंगरे राहणार बैरखेड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे। तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई भंडाऱ्यामधून ज्या वेळेला पडतात
त्यावेळेला पश्चिम बंगालचे चांडाल, जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये महार म्हणायचे आणि राजस्थानमध्ये भैरवा म्हणतात, तसंच पश्चिम बंगालच्या लोकांना चांडाल म्हणतात. चांडाल आणि काही मुस्लिम बांधवांनी, जोगेंद्रनाथ मंडल त्या माणसाचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मदत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. त्यानंतर षडयंत्र बघा, जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले ना, तिथून या देशाची फाडणी करण्यात आली. कारण की आंबेडकर नावाचा माणूस पुन्हा येथे निवडून येऊ नये म्हणून. आणि त्या चांडाल लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं म्हणून या लोकांनी, तेव्हाच्या सत्ताधारी लोकांनी आणखीन सुद्धा त्यांना भारताचं प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे. आणि ते लोक आम्हाला दीक्षाभूमीवर भेटले. 25 वर्ष राजकुमार वानखडे त्यावेळेला ढोलक वादक जिवंत होते. आणि ते लोक कसे जगतात तुम्हाला माहिती आहे का? आजही ते लोक वेश्या व्यवसाय करून जगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं म्हणून पहा त्यांना केवढी मोठी सजा आहे. आणि आमचे लोक आता एवढं खायला असून सुद्धा बेईमान. म्हणून चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी, पश्चिम बंगालची केली नाही कुणी, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी, चर्चा पश्चिम बंगालची केली नाही कुणी. आणि आजही अरे भीम गेल्या पाठी त्यांचा वाली नाही कुणी. हेच याले सांगाले 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 सांगाले. आणि मराठ्यांनो मराठ्यांनो अधिकारच मिळत नव्हते तुम्हा, मराठ्यांना अधिकार मिळत नव्हते तुम्हा, मराठ्यांना अधिकार मिळत नव्हते तुम्हा. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं त्यावेळेला ते हिंदू कोड बिल नाकारण्यात आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि ते कुणासाठी? ते फक्त ओबीसी बांधवासाठी. ओबीसी बांधवांनी लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर राजीनामा दिला असेल तर तो तुमच्या अधिकारासाठी दिलेला आहे. म्हणून मराठ्यांना अधिकार मिळत नव्हते तुम्हा. अरे त्यासाठी बाभिमाने दिला राजीनामा. हेच याले सांग त्याले सांग याले सांग त्याले सांग याले सांग त्याले सांग याले सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग त्याले सांग त्याले सांग खरं सांग खरं सांग. गीताची शेवटची मात. हे गाणं मी 3 घंटे सरू देत नाही, 3 घंटे, परंतु एकच एक विषय चांगला नसतो म्हणून शेवटची मात आपल्या समोर सादर करतो. खरली ते राहुल तर राग काऊन येते, 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 खरली ते राहुल तर राग काऊन येते. अरे त्या चमचेगिरी करणाराची आग काऊन होते. हेच याले सांग त्याले सांग याले सांग याले सांग याले सांग त्याले सांग खरं सांग खरं 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 सांग. भीमाच्या उपकाराचा, त्या भीमाच्या उपकाराचा, अरे त्या भीमाच्या उपकाराचा फेरत काही पांग. हेच याले सांग त्याले सांग
सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग खरं सांग याले सांग खरं सांग खरं सांग